पिंपरी चिंचवडमध्ये जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करायचे असेल तर मनोवादी विचारसरणीच्या विरोधात त्यांनी जी लढाई लढली त्या लढाईसाठी त्यांनी सांगितलेला एकमेव निशस्त्र क्रांतीचा मार्ग असलेल्या मतपेटीतून मानवतावादी व संविधानवादी कार्यकर्ता या निवडणुकीत सजगतेने निर्णय घेईल असे मत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मांडले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि मावळ लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यावेळी माध्यमांशी बोलत होत्या। या प्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख ॲडव्होकेट सचिन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामटे, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे, आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, इंजी देवेंद्र गायकवाड, रोमी संधू, प्रतापराव गुरव, अमीन शेख, संतोष म्हात्रे, विशाल जाधव यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजचा जन्मोत्सव, या जन्मोत्सवाला जगभरातली सगळी जी वंचितांची, शोषितांची, पीडितांची चळवळ चालवणाऱ्या तमाम मानवतावाद्यांना या जयंती उत्सवाच्या शुभेच्छा। आणि भारतात एवढी मोठी निवडणूक चालू आहे आणि निवडणुकीच्या काळात ही जयंती येते। मला वाटतं जर बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं अभिवादन करायचं असेल तर बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या मनोवादी विचाराच्या विरोधातली लढाई लढली त्या मनोवादी विचारांना परास्त करण्यासाठी जो एकमेव निशस्त्र क्रांतीचा मार्ग अर्थात मतपेटीतून जातो असं सांगितलं, त्या मतपेटीतला आपला निर्णय आपण अत्यंत सजगपणे घ्यावा। कुठेही मतविभाजन होऊन त्याचा फायदा मनोवाद्यांना होऊ नये याची काळजी प्रत्येक मानवतावादी कार्यकर्ता घेईल, संविधानवादी कार्यकर्ता घेईल अशी अपेक्षा आहे। ताई, राज्यात कायदा सुव्यवस्था पुन्हा बिघडले, अभिनेता सलमान खानच्या घरासमोर गोळीबार झाल्याची घटना समोर येते। दादा, सेलिब्रिटींच्या घरासमोरच्या घटना येत आहेत हे गंभीर आहे, परंतु गावखेड्यात रोज माय माऊल्यांना विवस्त्र धिंड काढल्या जात आहेत, माय माऊल्यांच्या अब्रूंचे धिंडवडे निघत आहेत। कित्येक ठिकाणी शाळा कॉलेजातल्या ज्या आमच्या पोरीबाळी आहेत त्या सुरक्षित नाही आहेत। एकूण सगळीकडचं आणि करोडो रुपयांचा, हजारो करोडो रुपयांचा ड्रग्ज सापडला तरी सन्मान्य गृहमंत्री मात्र नेक्सस बाहेर काढणारे असंच वर्षभरापासून सांगतायत। वर्षभरापासून तो कुठलाही नेक्सस बाहेर निघत नाही। हे पुन्हा मला आजच्या दिवशी जरा चांगलं बोलायची इच्छा आहे, परंतु सर्वार्थाने नापास झालेल्या गृहमंत्र्यांच्या बद्दल पुन्हा नव्याने शंख काय करायचं। भाजपचा जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यांनी त्याला संकल्पपत्र असं संबोधलंय। या संकल्पपत्रातले 3 महत्त्वाचे मुद्दे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। एक, त्यांनी असं म्हटलं की विरासत से विकास तक हमें पहुंचना है, हा संकल्प आहे। विरासत से विकास तक कसे पोहोचतील बरं ते? आज घडीला महाराष्ट्रामध्ये ज्या एकूण उमेदवारी दिल्या आहेत त्यातले 12 उमेदवार हे विरासतचेच धनी आहेत। एकूण राज्यभरातले जे देशभरातले उमेदवार आहेत त्यात 112 उमेदवार हे विरासतचेच धनी आहेत। त्यांनी दुसरं असं सांगितलं की हमें भ्रष्टाचार का समूल उच्चाटन करना है। कसा भ्रष्टाचार संपवणार आहेत? क्योंकि जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी भाजप में उसकी एंट्री, यही मोदी की गॅरंटी। तर ते भ्रष्टाचार कसा काय संपवतील हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि तिसरं त्यांनी जे सांगितलं की आम्ही विकास पोचवणार आहोत, आम्ही लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत। आधी मागे त्यांनी जे संकल्प केले होते 15 लाखाचा असेल, समुद्रातल्या शिवस्मारकाचा असेल, इंदू मिलचा असेल, कारण आजच्या दिवशी आमच्यासाठी तेही महत्त्वाचं आहे। ह्या सगळ्या संकल्पांचं काय झालं त्याची उत्तरं आधी त्यांनी द्यावीत। 2 करोड बेरोजगारांना जे रोजगार देणार होते त्याचं काय झालं? ते महागाई कमी करणार होते त्याचं काय झालं? याची उत्तरं आधी मोदीजी आणि मोदीजींच्या तमाम भक्तुल्यांनी द्यावीत आणि मग पुढे संकल्प सभेवरती बोलावं, संकल्पपत्रावर बोलावं। ओके, थँक्यू। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।